नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करण्यात येत आहे. मित्रांनो, एखाद्या गौरव समारंभाच्या कार्यक्रमात किंवा गौरव सत्कार मूर्तीचा ध्येय वेळा प्रवास सूत्रसंचालकानं वक्त्यानं कसा सांगावा याबद्दलची माहिती आणि मार्गदर्शन करणारा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवरती एखाद्या व्यक्ती विशेष प्रवास सूत्रसंचालकाने कसा सांगावा तर याबद्दलची माहिती आणि उदाहरण देणारा या ठिकाणी मी एक निनावी त्या संबंधिताचं नाव या ठिकाणी घेऊन आपण तो व्हिडिओ या ठिकाणी ती माहिती देतोय. मित्रांनो, खरे नायक नेहमी सीमेवर किंवा वर्दीतच असतात असं अजिबात नाही. ते आपल्याला आजूबाजूलाच असतात. अगदी शांतपणे आणि कुठलाही गाजावाजा न करता समाजासाठी आपले आयुष्य वेचत असतात. मित्रांनो, आज मी तुम्हाला अशाच एका खऱ्याखुऱ्या नायकाची आणि त्यांच्या एका ध्येयवेड्या प्रवासाची हृदयस्पर्शी गोष्ट सांगणार आहे. अनेक वर्षापूर्वीची ही घटना आहे. एका व्यक्तीच्या डोळ्यासमोर एक लहान मूल पाण्यात बुडत होते आणि त्यातील सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे तिथे उपस्थित असलेल्या कोणालाही पोहता येत नव्हतं. त्या असहाय्य क्षणानं आणि पाण्याच्या त्या भयावह प्रसंगामुळं त्या व्यक्तीच्या मनाला खोलवर हादरून टाकले. डोळ्यासमोर गेलेला तो जीव त्यांना शांत बसू देत नव्हता आणि त्याच दिवशी त्या व्यक्तीनं स्वतःशी एक अत्यंत कठोर निर्धार केला. पोहता न आल्यामुळे यापुढे कुणाचाही जीव जाता कामा नये आणि इथूनच खऱ्या अर्थानं सुरू झाला एका ध्येयवेड्या माणसाचा अविश्रांत प्रवास. गेल्या अनेक वर्षांपासून ते दररोज सकाळी लोकांना अगदी मोफत पोहायला शिकवत होते. लहान मुले असोत, तरुण असोत किंवा अगदी ज्येष्ठ नागरिक असोत, सर्वांना त्यांनी पाण्याच्या भीतीवर मात करून पाण्यात आत्मविश्वासानं उभं राहायला शिकवलं. आजपर्यंत हजारो लोकांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोहण्याचे धडे गिरवले आहे. त्यांनी लोकांना फक्त एक कला शिकवली नाही, तर प्रसंगी स्वतःचा आणि इतरांचा जीव वाचवण्याची एक प्रचंड मोठी ताकद दिली आहे. आणि यात सर्वात विशेष आणि कौतुकास्पद गोष्ट कोणती असेल तर हे सगळे करत असताना ते स्वतःचा व्यवसायही अत्यंत निष्ठेनं आणि कुशलतेने सांभाळतात. सकाळी आपल्या समाजासाठी वेळ देतात आणि नंतर आपल्या संसाराचा गाडा हाकण्यासाठी कामाला लागतात. विद्यार्थ्यांसाठी लागणारी साधन सामग्री, सुरक्षेची व्यवस्था हे सगळं ते स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून उभारतात. कारण त्यांच्यासाठी हे केवळ एखादं काम नाही, तर ती एक सामाजिक जबाबदारी आहे. आयुष्याचं एक अत्यंत पवित्र ध्येय आहे. केवळ शिकवणेच नव्हे, तर संकटात धावून जाणारा देव म्हणून लोक त्यांच्याकडे पाहतात. गावात पूरस्थिती असो किंवा नदीवर एखादी बुडण्याची दुर्घटना असो, लोक प्रशासनाआधी या माणसाला हाक मारतात. अनेक वेळा त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून पुढे येत अनेक लोकांचे प्राण वाचवले आहेत. मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा संदेश देते की समाजासाठी काहीतरी करण्यासाठी एखाद्या मोठ्या पदाची किंवा अफाट संपत्तीची अजिबात गरज नसते. लागते ती फक्त मनातील एक जाणीव, थोडीशी तळमळ आणि प्रत्यक्ष कृती करण्याची प्रामाणिक तयारी. एका साध्या माणसाने आपल्या कौशल्याच्या आणि जिद्दीच्या जोरावर हजारो जीव वाचवले, सुरक्षित केले. यापेक्षा मोठं आणि पवित्र कार्य दुसरं कोणतं असू शकतं. अशा या समाजासाठी निस्वार्थपणे झटणाऱ्या प्रत्येक निनावी नायकाला माझा तुम्हा सर्वांचा मनापासून सलाम. मित्रांनो, आजची ही प्रेरणादायी कथा आणि हा विचार तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की लिहून कळवा. तुमच्या आजूबाजूला देखील असे काही नायक असतील तर त्यांची नावं आणि त्यांचे कार्य आम्हाला नक्की सांगा, जेणेकरून त्यांची प्रेरणा सर्वांना मिळेल. चांगल्या गोष्टी समाजात नेहमी पसरवल्या पाहिजेत. त्यामुळे ही चित्रफित तुमच्या सर्व मित्रांपर्यंत मित्रांनो नक्की पोचवा. सूत्रसंचालन आणि भाषणाच्या अशाच दमदार आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शनासाठी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला मित्रांनो आत्ताच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट विषयासोबत. पर्यंत सराव करत राहा. निवेदक विठ्ठल पवार या प्लेलिस्टचे सर्व व्हिडिओ पहा आणि एक स्वतःची वेगळी ओळख निवेदक, सूत्रसंचालक आणि वक्ते म्हणून तुम्ही करा. त्यासाठी आपल्याला मनापासून शुभेच्छा, मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.